श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की कुंभराशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक काळ सुरू झाला आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो किंवा गाफील राहिल्यास होत्याचे नव्हते करू शकतो. येणारे 10 दिवस तुमच्यासाठी केवळ काळ नसून ती एक नियतीची अग्निपरीक्षा आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची चाल एक भयानक वळण घेत आहे, जिथे तुमचे शत्रू तुमच्या विनाशाची वाट पाहत दबा धरून बसले आहेत. जर तुम्ही आज सावध झाला नाहीत तर भविष्यात पश्चात्तापाशिवाय तुमच्या हाती काहीही उरणार नाही, असा गंभीर इशारा गुरुजींनी या भविष्यवाणीद्वारे दिला आहे. गुरुजी पुढे असेही सांगतात की तुमच्या भोवती अज्ञाताचे असे एक जाळे विणले जात आहे, ज्याचा तुम्हाला अंदाजही नाही. ज्या लोकांवर तुम्ही जीवापाड प्रेम करता किंवा ज्यांच्यावर तुमचा आंधळा विश्वास आहे, तेच लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. वातावरणात एक प्रकारची गूढ भीती आणि सस्पेन्स निर्माण झाला असून तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणीतरी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे. हा खेळ तुमच्या अस्तित्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागणार आहे, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला पोलीस कचेरी किंवा मोठ्या आर्थिक संकटात ढकलून देऊ शकते. शेवटी गुरुजी तळमळीने सांगतात की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण यात केवळ धोकेच नाहीत तर त्यातून सुटण्याचे दैवी मार्गही दिले आहेत. तुमच्या आयुष्यातील पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक शांतता या तिन्ही आघाड्यांवर मोठे फेरबदल होणार आहेत. जे लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतील त्यांना आयुष्याचा खेळ संपला असेच समजावे लागेल. पण जे श्रद्धेने आणि संयमाने गुरुजींचे शब्द ऐकून उपाय करतील त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन नशिबाची बंद दारे नक्कीच उघडतील. तुमच्या पाठीशी शनिदेवाचा आशीर्वाद असला तरी राहूची वक्रदृष्टी टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. गुरुजी सांगतात की कुंभराशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या जीवनातील संघर्षाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट आणि मानसिक छळ देणारे बनले आहे. तुम्हाला असे जाणवत असेल की तुम्ही कितीही कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाहीये. जणू काही तुमच्या प्रगतीला कोणीतरी खिळवून ठेवले आहे. ज्या ज्या कामात तुम्ही आत्मविश्वासाने हात टाकता तिथे काही ना काही अडथळे येऊन ते काम शेवटच्या क्षणी बिघडत आहे. हा केवळ योगायोग नसून तुमच्या नशिबाच्या प्रवासातील एक अत्यंत कठीण टप्पा आहे, जिथे तुमची सहनशीलता आणि धैर्य यांची कसोटी घेतली जात आहे. गुरुजी पुढे स्पष्ट करतात की आर्थिक बाबतीत तुमचा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. पैसा कमावण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक करत आहात, धावपळ करत आहात, पण ज्या गतीने पैसा यायला हवा त्या गतीने तो येत नाहीये. आलेला पैसा सुद्धा पाण्यासारखा वाहून जात आहे, ज्यामुळे तुमच्या डोक्यावर चिंतेचे सावट कायम आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की दिवसाची धावपळ संपल्यानंतर रात्री शांत झोप घेणेही तुम्हाला कठीण झाले आहे. भविष्याची चिंता आणि वर्तमानातील आर्थिक चणचण यामुळे तुमचे मन सतत अस्वस्थ आणि भयभीत अवस्थेत राहत आहे. या संघर्षाचा तिसरा आणि सर्वात वेदनादायक पैलू म्हणजे तुमची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती. गुरुजी सांगतात की सध्या तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांकडूनच सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही आजवर खूप काही केले तेच लोक आता तुम्हाला समजून घ्यायला तयार नाहीत. घरातील वादविवाद आणि नातेवाईकांमधील दुरावा यामुळे तुम्हाला एकाकी वाटू लागले आहे. ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्ही तुमचे दुःख व्यक्त करू शकला असता त्यांनीच आता तुम्हाला पाठ दाखवली आहे. हा कौटुंबिक क्लेश तुमच्या मानसिक तणावात अधिकच भर टाकत असून या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ईश्वरी शक्तीच्या आधाराची अत्यंत गरज आहे. गुरुजी सांगतात की सध्या अंतरिक्षामध्ये ग्रहांची अशी काही युती होत आहे जी तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तुमच्या कुंडलीत शनिदेव जरी बलवान असले तरी राहूची नजर तुमच्या सुखशांतीवर पडली आहे. राहू हा भ्रमाचा कारक आहे, त्यामुळे येणाऱ्या 10 दिवसांत तुम्हाला असे काही भास होतील किंवा असे काही निर्णय घ्यावेसे वाटतील जे वरून दिसायला खूप फायदेशीर वाटतील, पण प्रत्यक्षात तो एक विनाशाचा सापळा असेल. या काळात तुमच्या बुद्धीवर जणू काही काळा पडदा पडल्यासारखे होईल, ज्यामुळे तुम्हाला खरे आणि खोटे यातील फरक कळणे कठीण जाईल. गुरुजी पुढे असा इशारा देतात की चंद्राची स्थिती कमकुवत झाल्यामुळे तुमच्या भावनांचा खेळ मांडला जाणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात किंवा आकर्षणात इतके वाहून जाल की तुम्हाला तुमचे कुटुंब, पैसा आणि प्रतिष्ठा कशाचेही भान राहणार नाही. गुरुजी सांगतात की ही तुमची पहिली मोठी परीक्षा आहे. जर तुम्ही या मोहाला बळी पडलात तर तुमची पुढील अनेक वर्षे कोर्ट कचेरी आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्यात वाया जातील. शत्रू तुमच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे कोणावरही चटकन विश्वास ठेवणे तुमच्यासाठी काळ ठरू शकते. शेवटी गुरुजी सांगतात की येणारे 10 दिवस तुमच्यासाठी एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीत. एकीकडे शुक्र तुम्हाला भौतिक सुखांचे आमिष दाखवेल तर दुसरीकडे कमकुवत राहू तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात आता असा एक वळण येणार आहे जिथे तुमचे शत्रू तुमच्या भोळेपणाचा हत्यार म्हणून वापर करतील. तुम्ही सर्वांचे चांगले इच्छिता, सर्वांना मदत करता, पण लोक तुम्हालाच पायदळी तुडवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा ग्रहांचा विनाशकारी खेळ थांबवण्यासाठी तुम्हाला केवळ देवभक्तीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या चलाख बनावे लागेल. अन्यथा हा काळ
तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळी आठवण. गुरुजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनो, आता मी तुम्हाला त्या सत्याचा सामना करून देणार आहे ज्याची जाणीव तुम्हाला भविष्यातील संकटातून वाचवेल. या भविष्यवाणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील, म्हणून प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका. तुमच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे, पण त्यासाठी तुम्हाला दिवसाची सुरुवात अत्यंत सावधपणे करावी लागेल. गुरुजींनी दिलेला मंत्र कराग्रे वसते लक्ष्मी हा केवळ उच्चार नाही, तर ती एक शक्ती आहे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही अशा व्यक्तीचा चेहरा पाहिला ज्याच्या मनात पाप आहे किंवा जो नकारात्मक आहे, तर तुमचा संपूर्ण दिवस नरकासमान जाईल. गुरुजींचा इशारा आहे की पुढचे 10 दिवस सकाळी उठल्यावर कोणाशीही भांडू नका. जो व्यक्ती पूजापाठ करतो किंवा सकारात्मक आहे त्याचेच मुखदर्शन घ्या, अन्यथा तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा कोप तुम्हाला कंगाल करू शकतो. गुरुजी अत्यंत गंभीर स्वरात सांगतात की तुमची संपत्ती आणि पैशांच्या बाबतीत मोठा धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात पैशांच्या व्यवहारात तुमचा सर्वात जवळचा माणूसच तुम्हाला धोका देणार आहे. मग तो तुमचा भाऊ असो, मित्र असो किंवा नातेवाईक. कोणत्याही व्यवहारावर डोळे झाकून सही करू नका. गुरुजी सांगतात की जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा रक्ताची नातीसुद्धा रंग बदलतात. विना कराराचा कोणताही व्यवहार तुमच्या विनाशाचे कारण ठरेल. तुमची कष्टाची पुंजी वाचवायची असेल तर नात्यांपेक्षा कागदपत्रांवर जास्त विश्वास ठेवा, हा गुरुजींचा स्पष्ट आदेश आहे. तुमच्या पाठीमागे जे तांत्रिक प्रयोग किंवा षडयंत्र रचले जात आहेत त्यांना धुळीस मिळवण्यासाठी गुरुजींनी एक जालीम उपाय सांगितला आहे. गुरुजी म्हणतात 5 काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते स्वतःवरून ओवाळून एखाद्या निर्जन चौकात फेकून द्या. हा उपाय करताना मनात बजरंगबलीचे स्मरण करा. हा उपाय तुमची प्रगती रोखणाऱ्या अदृश्य शक्तींचा नाश करेल. जर तुम्ही हा उपाय केला नाही तर शत्रू तुम्हाला अशा ठिकाणी अडकवतील जिथून बाहेर पडणे तुमच्यासाठी अशक्य होईल. कोणा एका स्त्रीवर केलेला अतिविश्वास तुम्हाला पोलीस कचेरीच्या पायऱ्या चढायला लावू शकतो, त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून राहा. गुरुजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार येणारी संकटे आणि अचानक उद्भवणारे अडथळे हे केवळ योगायोग नसून तुमच्या घराण्यातील दैवी शक्तींचा कोप असू शकतो. जेव्हा आपल्यावर पितृदोष असतो किंवा आपली कुलदेवी आपल्यावर रुष्ट असते, तेव्हा आपण कितीही मेहनत केली तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. तुमच्या घरात जर अकारण भांडणे होत असतील, मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला सतत आजारपण छळत असेल, तर समजून जा की तुमच्या पितरांची ऊर्जा तुमच्यावर नाराज आहे. स्वप्नात वारंवार पूर्वज दिसणे किंवा घरात भीतीदायक वातावरण जाणवणे हे पितृदोषाचे सर्वात मोठे संकेत आहेत. गुरुजींच्या मते हा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून आपल्या पूर्वजांची माफी मागावी लागेल. कुलदेवीच्या संदर्भात गुरुजी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. कुलदेवी ही आपल्या कुळाची रक्षक असते, पण आजच्या आधुनिक जगात आपण तिला भोग चढवणे, दिवा लावणे किंवा तिचे नाव घेणे विसरलो आहोत. गुरुजी सांगतात की ज्या घरांमध्ये महिलांचा अपमान होतो, जिथे मांसाहार आणि व्यसनाधीनता वाढते आणि जिथे देवघर अस्वच्छ असते, तिथून कुलदेवी आपले तोंड फिरवून घेते. जेव्हा ती नाराज होते तेव्हा तुमचे बनलेले काम शेवटच्या क्षणी बिघडते आणि घरात सतत पैशांची चणचण भासते. तुमच्या कुटुंबावर आलेले हे संकट दूर करायचे असेल तर तुम्हाला दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावून कुलदेवीची मनोभावे प्रार्थना करावी लागेल. गुरुजी पुढे असेही सांगतात की तुमच्या घरात सुख शांती तेव्हाच नांदेल जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील आणि बाहेरील वृद्धांचा आदर कराल. आजकालची मुले आपल्या आईवडिलांना किंवा वडीलधाऱ्यांना घराबाहेर काढतात, हेच तुमच्या विनाशाचे खरे कारण ठरत आहे. जर तुम्ही येत्या 21 दिवसांत आपल्या वागण्यात बदल केला, कुलदेवीचा जप केला आणि निस्वार्थपणे गरजूंना मदत केली, तर तुमच्या आयुष्यातील सर्व क्लेश आणि मनमुटाव संपून जातील. गुरुजी खात्रीने सांगतात की हा बदल तुमच्या नशिबाची बंद दारे उघडेल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाच्या किलकाऱ्या गुंजतील. तुम्ही हे नियम पाळले तरच येणाऱ्या संकटातून तुमची सुटका होईल, अन्यथा नियतीचा हा खेळ तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. गुरुजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या जीवनातील त्या अंतिम रहस्याची, जे जाणून घेतल्याशिवाय तुमचा हा प्रवास पूर्ण होणार नाही. आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा केवळ ईश्वरी संकेतच आपल्याला वाचवू शकतात. तुमच्या घरात लवकरच एक आनंदाची बातमी येणार आहे. कदाचित ते संतानयोग असेल किंवा तुमच्या कष्टाचे मोठे फळ. पण लक्षात ठेवा, हा आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. गुरुजी म्हणतात की जो सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला जल अर्पण करतो त्याचे नशीब स्वतः सूर्यदेव चमकवतात. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या आयुष्यात कुबेराचा खजिना घेऊन येऊ शकतो. फक्त तुमची श्रद्धा आणि संयम ढळू देऊ नका. शेवटी गुरुजी अत्यंत कळकळीने सांगतात की आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही ऐकले आहे ते केवळ शब्द नसून तुमच्या भविष्यातील संकटांपासून वाचणारी ढाल आहे.
नियतीचा हा खेळ आता अशा वळणावर आला आहे जिथे तुमची एक छोटीशी सावधगिरी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल, तर तुमचे दुर्लक्ष तुम्हाला खोल गर्तेत ढकलू शकते. लक्षात ठेवा, शनिदेव न्यायाचे दैवत आहेत. तुमचे कर्म शुद्ध असेल तर भीतीचे कोणतेही कारण नाही. शत्रूंचे षडयंत्र असो वा ग्रहांची वक्रदृष्टी, ज्याच्या पाठीशी सद्गुरूंचा आशीर्वाद आणि कुलदेवीची कृपा असते, त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. कुंभराशीच्या लोकांनो, गुरुजींनी सांगितलेले हे संकेत आणि उपाय येत्या 10 दिवसांत तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत. ही वेळ पुन्हा येणार नाही, त्यामुळे आपल्या चुका सुधारा आणि नव्या उत्साहाने कामाला लागा. तुमच्या मनातील सर्व उलझणी आता संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतीचा नवा काळ सुरू होणार आहे. ही भविष्यवाणी ऐकणे तुमच्या नशिबात होते, म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात. आता ही माहिती केवळ ऐकू नका, तर ती आचरणात आणा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे कल्याण होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.